मुंबईचे हॉटेल्स मारवाड्यांच्या ताब्यात गेलेत. होय. मुंबईचं टायर केरळियनांच्या हातामध्ये आहे. हो. अख्खी टायर इंडस्ट्री. होय. मुंबईची बेकरी अय्यंगारांच्या हातामध्ये आहे. हं. मुंबईचं काय मुंबईकरांच्या हातामध्ये आहे सांगाल? तिथे ओके. माझ्या माझ्या ऑफिसवर हां, हां. अगदी प्रामाणिकपणे हे सांगतोय. हा किस्सा फारसा लोकांना माहित नाहीये. यशस्विता अलगद दे अपयशातूनही यश घडवी यशोशिखरी मन स्थिरवी हाती असू द्या यश मिळवण्या अशी ही यशाची गुरु किल्ली अशी ही यशाची गुरु किल्ली. नमस्कार. यशाची गुरुकिल्लीमध्ये आज आपण भेटणार आहोत सुशील कुलकर्णी यांना. ॲनालायझर न्यूजचे सुशील कुलकर्णी, जे बऱ्याचशा न्यूज पॉडकास्टच्या थ्रू आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. कारण मला वाटतं माझ्या म्हणजे प्रेक्षकांपैकी जवळजवळ सगळे ॲनालायझर न्यूज पाहतात. त्याच्यामुळे त्यांना सुशील कुलकर्णी परिचयाचे आहेत. तर सुशीलजी, आपल्या यशाची गुरुकिल्लीवर तुमचं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. येस. आणि टू बिगिन विथ मला सांगा की ह्या पर्टिक्युलर प्रोफेशन मध्ये म्हणजे न्यूज अॅनलाइज करणारा चॅनल युट्यूबनी हा चालू करावा, हे तुम्हाला कसं आणि कधी वाटलं? आणि याच्यामध्ये जो तुमचा चॅनल एवढा भरभरून पॉप्युलर झाला तो कसा झाला? या दोन्ही गोष्टींचं उत्तर आम्हाला आवडेल. मुळात युट्यूबची सुरुवात ही माझ्या नोकरी सोडल्यानंतरची होती. म्हणजे वेगवेगळ्या दैनिकांच्या मध्ये संपादक म्हणून मी काम करत होतो. पुण्यनगरीत जवळपास 8 वर्ष स्थानिक आवृत्तीला, संभाजीनगर आवृत्तीला मी संपादक म्हणून काम करतो. त्यानंतर पुढारी सारख्या वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून काम करतो. आणि एक वेळ अशी आली की निवडणुकांचं राजकारण नाही, निवडणुकांचं अर्थकारण, राजकारण्यांचं असतं, मीडियावाल्यांचं अर्थकारण असतं. राईट. संपादक म्हणून ते अर्थकारण बघता बघता त्यात एक स्पर्धा येऊ लागली. कारण गंमत काय असते ना की निवडणुकांच्या मध्ये किंवा वेगवेगळ्या आपल्या भारतात तर काय सदैव इलेक्शन मोड सुरू असतो. तर त्या सगळ्या स्पर्धांच्या मध्ये यात आपल्या पदरात काहीतरी पडावं म्हणून त्या संपादक पदावर व्यक्ती आपल्या मर्जीतला असावा किंवा आपण असावं असं म्हणणारा एक वर्ग वाढू लागला होता. मग एकतर मीडियावाल्यांसाठी दलाली करा, दुसरं त्या स्पर्धेत आपण उगाच टिकून राहावं यासाठी धडपड करा. आणि अजून एक स्पष्ट सांगायचं झालं तर माझं आडनाव कुलकर्णी म्हणजे ब्राह्मण, त्याला काही नाकारायचं कारण नाही. अगदी आणि खरं. त्या जागी ब्राह्मण नको ही आलेली मीडियातली वृत्ती, या सगळ्या कारणांच्यामुळं तो सोडावा वाटतं. आणि एक दिवस अचानक मी पुढारीच्या कार्यकारी संपादक पदाचा राजीनामा देऊन टाकला. तो हे दिल्यानंतर पुढची 1-2 महिने, साधारण तो काळ सप्टेंबर ऑक्टोबरचा असेल, 1-2 महिने मी घरी होतो. 2019 ची गोष्ट करतोय मी. ओके. 1-2 महिने घरी होतो आणि काहीतरी केलं पाहिजे असं वाटायला लागलं. काय आपल्याला रोज कुठेतरी कामाला जायची सवय असते ना, ते नसेल तर आणि घरी बसून करणार काय? असलेलं उत्पन्नही थांबलं होतं. मी काही फार मोठा आर्थिक सोर्स असलेला असा काही नव्हतो. पुढारीची नोकरी सोडल्यावर जे काही पैसे मिळाले होते, पगार, ती देऊन मी एक ओप्पो रेनो झेड नावाचा फोन विकत घेतला. आणि आमच्या काही मित्रांनी मला सजेस्ट केलं की तुझ्याकडे असलेले राजकीय किस्से जे आहेत, म्हणजे राजकारण्यांच्या संबंधित असून ते फार छान होतील, त्याला रेकॉर्ड कर. मी त्या ओप्पो रेनो झेड वरती रेकॉर्ड करायला सुरुवात केली. कॅमेरा वगैरे घेण्याची क्षमता नव्हती माझ्यात, ओके. ऑनेस्टली. म्हणजे
तशी काही मोठा कॅमेरा घ्यावा, काय करावा असं काही नव्हतं. म्हणून त्या ओप्पोच्या मोबाईलवर मी ते रेकॉर्ड करत होतो. ओके. पुढे एक 4-5 किस्से शूट झाल्यावर एक मोठा प्रश्न वाढला, हा. की स्टोअर कुठं करायचं? मग स्टोरेज विकत घ्यावं लागेल. त्यासाठी हार्ड डिस्क घ्यावी लागेल. आणि स्टोअर करून करणार काय? म्हणजे करणार काय ना त्याचं? तर मग उगीच डोक्यात आलं, की आपल्याकडे एक फुकटचं स्टोरेज YouTube आहे. तर त्याला का नको वापरायला? मग माझा एक जुना ईमेल आयडी होता, जो मी वापरत होतो. त्याच्यावरच एक YouTube चॅनल सुरू केलं. याच काळामध्ये भाऊंचं YouTubeवरचं येणं सुरू होतं. म्हणजे भाऊ त्यावेळेला प्रतिपक्ष हे चॅनल घेऊन आलेले नव्हते. ते पण थिंक यायचे. बँक थिंक बँक, पोस्टमन या चॅनलवरती बोलायचे. हा. त्याच काळामध्ये भाऊंचंही चॅनल काढण्याचं सुरू होतं, माझंही सुरू होतं. पण भाऊ भाऊ आहे. म्हणजे मी काढणं आणि भाऊनी काढणं यात फरक होता. भाऊ लिहून प्रसिद्ध होते, भाऊ महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. मी आपल्या एका विभागापुरता होतो. पण काहीतरी आपल्याला बोलायचंय आणि ते टाकायचंय YouTubeवर म्हणून ते चॅनल सुरू केलं. अनलायझर हे नाव एका फार मोठ्या गमतीत आलेलं आहे ते. म्हणजे आमच्या इथले एक उद्योजक होते, साखरे नावाचे. त्यांना असं नेहमी वाटायचं की मीडिया सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, आवश्यक त्या गोष्टीकडे जात नाही, घडलेल्या घटनांना अनालाइज करत नाही. तर मग कुणीतरी एक असा अनालाइज करणारा अनालायझर असला पाहिजे असं त्यांना नेहमी वाटायचं. आणि ते माझ्यासोबत गप्पा मारायचे की हे असं काय करता येते का, एक पेपर काढायचा का अनालायझर नावाने. तर मग ते अनालायझर नाव आणि चॅनल असं ते मिळून ठरलं म्हणजे काय ठरलं. कोणाला बैठक कुठे झाली होती, घरी बसून युट्यूबवर चॅनल सुरू केलं होतं आणि त्याला नाव अनालायझर देऊन टाकलं होतं. Good. बरं, हे करताना मला ऑफिसला जायला मिळावं म्हणून एक जागा भाड्याने घेतली. ओके. माझ्या त्या उद्योजक मित्रांनीच पहिल्या महिन्याचं भाडं दिलं. हो. आणि ते ऑफिस भाड्याने घेतल्यानंतर हा. लॉकडाऊन लागला. भगवान. म्हणजे म्हणजे तुमचं सगळंच अडकायचं काम. हो. मग मी काय करावं? तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझं ऑफिस संभाजीनगरमध्ये जरा भाडं कमी असतं आमच्याकडे, 13,000 रुपये भाडं होतं त्याला. हे पण हा. तर ते 2 BHK होतं, जे फ्लॅट स्वरूपाचं ऑफिस होतं, 2 BHK. आणि लॉकडाऊनच्या दरम्यान पोलिसांशी माझी संपादक असल्यामुळे मैत्री होती. लॉकडाऊनच्या काळामध्ये पोलिसांना जागा नव्हती बसायला. आता बसायला याचा अर्थ कसा घ्यायचा तुम्ही ठरवा. म्हणजे मी त्या खुलासेवर करत नाही, माझ्या मित्रांची अडचण करत नाही. म्हणजे ड्युटी वगैरे संपली की त्यांना बसायला जागा नव्हती निवांत. आणि मला पत्रकार नसल्यामुळे जायला यायला पास नव्हता. तर मग त्यांनी मला सांगितलं की तू बसायला जागा दे, आम्ही तुला चालायला मदत करू, म्हणजे यायला जायला मदत करू. मग त्यांनी मला तो पास व्यवस्था करून दिली जाण्या येण्याची आणि ते बसू लागले तिथे ओके. माझ्या ऑफिसवर. हा हा. अगदी प्रामाणिकपणे हे सांगतोय, हा किस्सा फारसा लोकांना माहित नाहीये. हा हा. मग त्यांच्या घेण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था आणि माझ्या जाण्या येण्याची व्यवस्था झाली. आणि हो. त्यातून माझं ऑफिस रेग्युलर चालू लागलं. हो. मग मी शूट करायचं, ते टाकायचं, असं सगळं ते होऊ लागलं. योगायोगाने लॉकडाऊनच्या काळामध्ये 2 गोष्टी खूप सकारात्मक घडल्या होत्या चॅनल छान चालायला. 2 गोष्टी सकारात्मक म्हणतो मी. म्हणजे माझ्या दृष्टीनं सकारात्मक एक गोष्ट, दोन्ही गोष्टी महाराष्ट्राच्या दृष्टीनं नकारात्मक. एक, लॉकडाऊन होतं आणि लोक घरी होती, हो. त्यामुळे युट्यूब बघायला त्यांना खूप संधी होती. हो. मी ते बोलत होतो आणि लोक बघत होते. हो. दुसरी एक सकारात्मक माझ्या दृष्टीने गोष्ट घडली होती की उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्या काळामध्ये. आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारबाबत त्यांच्या प्रॉब्लेमचा सांगणारी माणसं फार नव्हती. ओके. फार कमी लोक होती की जे बोलायचं. त्या काळात ते अनिल देशमुख प्रकरण चालू होतं, हे सगळं चालू होतं. आणि त्यातल्या कळलेल्या गोष्टी मी स्पष्टपणे मांडू लागलो. मग पुढे एक एक धडाकेबाज प्रकरणं घडत गेली. मग ते वाझे प्रकरण आलं, हा. गाडी, स्फोटकांची गाडी अंबानीच्या घरासमोर. आणि त्यातून एक वातावरण निर्माण होत गेलं. महाराष्ट्राच्या दृष्टीने घडलेल्या दोन्ही नकारात्मक गोष्टी अनलायझरच्या वाढीसाठी सकारात्मक ठरल्या आणि अनलायझर पुढे जात गेलं. त्यातून मला एक दिशा मिळत गेली की जे मीडिया लपवतोय हा. ते आपण मांडलं पाहिजे. त्यातून Right. माझ्या मनामध्ये आलेला एक विचार असा होता की जगाला सांगावी वाटते, जगासमोर मांडावी वाटते, हा. ती असते जाहिरात. होय.
आणि लपवावी वाटते ती असते बातमी. राईट. मग जे लपवावं वाटतं ते द्यावं, मांडावं वाटतं तिथे जाहिरात आपण करण्याची गरजच नाही. ते करणारी खूप जण आहेत. म्हणून त्यातून लपवलेल्या गोष्टी बातमी म्हणून, मी पत्रकार नव्हतोच, मी जस्ट युट्यूबर होतो. म्हणजे आजही मी स्वतःला आता पत्रकार म्हणवत नाही, बरोबर. म्हणून घेत नाही स्वतःला कधी, कारण मी पत्रकार नाही आहे, मी एक युट्यूबर आहे आणि मी माझ्या गोष्टी मांडतो. अॅनालायझर नावाचं युट्यूब चॅनल हे मी निर्माण केलेल्या जीमेलवर आधारित युट्यूब चॅनल आहे. होय. ते काही महाराष्ट्राच्या मालकीचं वगैरे असं काही नाहीये. बरोबर. त्याला सरकारी परमिशन नाहीये, कुठलं लायसन नाहीये. हम्म. मला वाटलं माझं फेसबुक अकाउंट मी काढतो तसं माझं युट्यूब अकाउंट मी काढलं हो. आणि माझ्या युट्यूब अकाउंटवर मला जे वाटतं ते मी बोलतो. बरोबर. आय लव्ह अमुक, मी सांगतो लव्ह यू. म्हणजे जसं प्रेमात पडलेला माणूस बिनधास्तपणे सांगतो एखाद्या पोरीला लव्ह यू, हो. तसं मी ज्या नेत्याच्या, ज्या माणसांच्या प्रेमात पडतो ते लव्ह यू जाहीरपणे सांगतो. मी यांच्या प्रेमात आहे. बेसिकली माझ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. हम्म. म्हणजे मी हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे जे हिंदुत्वाची पाठराखण करतील त्यांच्या बाजूने मी बोलणार. तुम्हाला आवडो न आवडो, मला काही गरज नाही कुणाला आवडतं की न आवडतं बघायची. मी माझ्या बाजूनी बोलतो, माझी बाजू मांडून टाकतो. हिंदुत्वाचा विचार मांडताना हा. मला एका गोष्टीची अजून एक जाणीव नम्रपणे सांगतो, ती होत गेली, हा. ती म्हणजे माझ्या जातीची. हो. न केलेल्या अपराधाच्या शिव्या ब्राह्मण खातोय. आणि मला वाटतं तुमच्याच याच्यात आणि- तुम्ही मेन्शन केलं होतं का हो, की 2 ऑक्टोबर ह्या दिवशी गोडसेंनी गांधींचा खून केला, ही गोष्ट जेवढी खरी तेवढीच त्या दिवशी हजारो ब्राह्मणांची हत्या झाली, हो, हो, ही हो, पण हो. गोष्ट तेवढीच म्हणजे खरी आहे. ते गांधी हत्येपासून आजपर्यंत हो. म्हणजे मुळात हे ब्राह्मणी वर्चस्व वगैरे जे शब्द आले सगळे, त्यातून न केलेल्या अपराधाच्या शिव्या ब्राह्मण खातोय. मुळामध्ये माझं म्हणणं आहे, ब्राह्मणांनी माझं म्हणणं म्हणायचं तर माझं म्हणणं एकच आहे, मी हा. पहिले पूर्ण करतो, हा बोला. की ब्राह्मण काय आहे, तर ब्राह्मण नियम तयार करणारा संसद नाहीये. हो. ब्राह्मण त्याची अंमलबजावणी करणारी कायदा सुव्यवस्थेची व्यवस्था नाहीये. नाही. ब्राह्मण आहे संविधान शिकवणारी लॉ कॉलेजेस. हो. दॅट्स ऑल. तेवढंच काम केलंय ब्राह्मणांनी. ना बरोबर. संविधान लिहिलंय, ना धर्मग्रंथ लिहिली. एकही धर्मग्रंथ ब्राह्मणांनी लिहिलेला नाही. बरोबर. तर तो एकही लिहिलेला नाही. म्हणजे स्पष्ट दावा आहे, तो म्हणणं आहे माझं, मी सांगतो सुद्धा की लिहिलेला नाहीये. हो. तर या निष्कारण जे खेटर खात होतो, त्या खेटराचं उत्तर तरी किमान खुलासा म्हणून, प्रतिआरोप नाही म्हणत आहे मी, ते केलं पाहिजे, हा एक विचार करत गेलो आणि ते कदाचित ते लोकांना आवडलं असावं. म्हणून अॅनालायझर एका यशाकडे जात होतं. मी फार यश मिळालंय असं म्हणत नाही. फार यश नाही यासाठी की 8-10 लाख सबस्क्रायबर म्हणजे फार मोठं यश नाही आहे 12 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये. तुलनेत लिब्रांडू ची चॅनल जी चालतात ती मिलियन्स मध्ये सबस्क्रायबर घेऊन चालतात. खूप मोठे, म्हणजे महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाची बाजू मांडणाऱ्या यशस्वी युट्यूबर्सच्या हिंदुत्वाची बाजू मांडणाऱ्या 4-5 लोकांची संख्या एकत्रित केली तर 3 मिलियन पण होणार नाही सबस्क्रायबरची. आणि तिकडे लिब्रांडू डावे युट्यूब चॅनल्स हे एकेकाचे 5-5, 6-6, 8-8 मिलियन पर्यंत सबस्क्रायबर आहेत. अरे बापरे, म्हणजे यश मिळतंय असं नका समजू. फक्त ते आता बहुमुखी होतं एवढंच आहे. म्हणजे बऱ्यापैकी लोक त्याला बघायला लागली एवढंच आहे. राईट. याच्या पलीकडे ते फारसं काही होतंय अशातला भाग नाही आहे. म्हणजे अगदी आरोपच करायचा ठरला, माझ्यावर जे आरोप करतात तो खरा मानायचा ठरला, तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांची संख्या ही 4% गृहीत धरूया. 12 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. 1 कोटीला 4 लाख असं जरी गृहीत धरलं तर 48 लाख ही ब्राह्मणांची लोकसंख्या, 48 लाख ते 50 लाख महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे. माझ्या सबस्क्रायबरची संख्या 8 लाखाच्या आसपास आहे. काय कुठे आपण म्हणजे त्याला यश मिळालंय, सर्व मान्य झालंय असं म्हणतोय.
असं काही नसतं, ते सर्वमान्य यश बिश काही नाहीये. फक्त खूप लोकांना बरं वाटतं एवढंच आहे. तर ते यश मिळतंय. आपला प्रयत्न एवढाच आहे की जास्तीत जास्त ब्राह्मणांच्या पेक्षा हिंदुत्ववाद मांडणाऱ्या लोकांच्या पर्यंत खरे विषय पोहोचावेत, त्यांना प्रतिवाद करताना काही चांगले मुद्दे मिळावेत, यासाठीचा हा सगळा प्रपंच आहे. आणि आणि मला दुसरा एक वाटतं हा मुद्दा खूप कामाचा प्रपंच आहे. हा, दुसरा पुढचं एक म्हणतात. मुद्दा असो की माझ्यावर अजून एक आरोप होतो, तो म्हणजे भाजपचा. मी भाजप प्रो वागतो याचा. तुम्ही तुम्ही खूप बीजेपी प्रो आहात, तुम्ही देवेंद्र फडणवीस प्रो आहात, असे जनरली विरोधकांच्याकडून आरोप मला होतात. तर हा आरोप लोकांनी करू नये असं माझं मत आहे, कारण ते मी स्वीकारतोय. आरोप कुठे आहे त्याच्यामध्ये आणि का, म्हणजे नाही, नाही, ह्याला ते मी आरोप नाही म्हणायची स्वीकारतोय. गरजच ते नाही. मी स्वीकारतोय. हा. कारण जर राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्वाची भक्कम बाजू घेऊन मांडणारं कोणी असेल, हम्म. तर ते भाजपचं शीर्ष नेतृत्व आहे. होय. आणि हे नेतृत्व उभा करायला 70 वर्ष लागलीत. माझ्या पित्याच्या, माझ्या आजोबाच्या पिढीपासून माझ्यापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले, तेव्हा कुठे ते नेतृत्व उभं राहिलंय. अशा वेळी कुठल्या तरी एखाद्या उपटसुंभाला वाटतं की मी तटस्थ असलं पाहिजे. म्हणजे मी तटस्थ असणं म्हणजे काय? मोदींना शिव्या घालणे म्हणजे तटस्थ, फडणवीसांना शिव्या घालणे म्हणजे तटस्थ, अमित शहाला शिव्या घातल्या की मी तटस्थ. तर तुम्हाला तटस्थ वाटावा यासाठी मी निष्कारण कुणाला शिव्या घालणार नाही. बरोबर. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे, हे माझा प्लॅटफॉर्म आहे. ज्याला मला वाटतं त्याला शिव्या घालीन, ज्याला वाटतं त्याला छान म्हणेन. कुणाच्या आरत्या म्हणाव्यात की अजून काय म्हणावं, हा माझा विषय आहे. तो मी करतोय. तुम्हाला पटलं बघा, न पटलं सोडून द्या. तुमच्या चॅनलवर तुम्हाला शिव्या द्या वाटल्या देऊन टाका, काय प्रॉब्लेम नाहीये मला. त्याच्याकडे बघतो कोण. तुमच्या शिव्या आमच्यासाठी ओव्या, त्या शिव्या. अगदी अगदी. म्हणजे मला वाटतं ह्याच्यामुळे आता जे तुम्ही ब्राह्मणांबद्दल म्हणालात, आय वुड से वन थिंग, की आता रिसेंटली एका ठिकाणी, म्हणजे मी अजून त्याची व्हिडिओ नाही केली, पण केव्हा तरी करू वाटलं तर पोस्टच टाकली होती की ब्राह्मणांना शिव्या घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, परशुरामाने 3 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली होती, विसरू 21 वेळा. नका. हा, 21 वेळा. 21 21 वेळा वेळा, केली होती म्हणे. म्हणे म्हणे हा. 21 वेळा. हा, तर 21 वेळाला जर का निक्षत्रिय केली होती एकट्या माणसाने, तर आज सगळे ब्राह्मण हे परशुरामाचे वंशज आहेत. तुम्ही 4% म्हणा, 2% म्हणा, चला, पूर्ण भारतातले 2% फक्त ब्राह्मण आहेत, मान्य आहे. पूर्ण भारतभरातले मान्य आहे. पण ह्या 2%तल्या 0.5%, 2%तल्या 0.5% जरी मनात आणलं तरी ते काहीही करू शकतात. हा एक विषय. मुळात एक सांगतो तुम्हाला मी. हा. परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली, हा. हा एक भ्रमजाल हिंदूंमध्ये टाकला जातो. ओके. असा भ्रमजाल ज्या भ्रमात बाकी हिंदू जातीने अडकावं आणि ब्राह्मणांना शिव्या घालाव्या. नाही, असं असेल, पण मी ऐका, एकच म्हणेन की पूर्ण ऐका. मी हा, मी बोला. यातलं एक छान स्पष्टीकरण पण देतोय तुम्हाला, हा, ते द्या तुम्ही ना प्लीज, कृपया ऐकावं. दॅट विल बी वंडरफुल. काय आहे की परशुराम हे ब्राह्मण असले तरीही ते ईश्वरी अवतार आहे. होय. म्हणजे एका ब्राह्मण परिवारात झालेला ईश्वरी अवतार. येस. आता गंमत सांगतो तुम्हाला. म्हणजे मला मला म्हणजे खरं तर आश्चर्य याचं वाटतं की ब्राह्मणांनी परशुरामांना आपलं आराध्य समजावं. हो. परशुराम जमदग्नींचे पुत्र म्हणून ब्राह्मण. हो. परशुरामाची आई रेणुका, हो. जी महाराज प्रसेनजीत इक्ष्वाकू वंशातली, रामाच्या वंशातली आधीच्या कुळातली राजाची मुलगी. हा. बरं, परशुरामाचे वडील जमदग्नी आणि त्यांची आई महाराज गाधी यांच्या वंशातली सत्यवती, ओके. कन्नौज देशचे राजा. हा. हा. म्हणजे मुळात परशुराम हे क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोन्हीच्या संकरातलं अपत्य आहे. ते पूर्णतः ब्राह्मण नाहीये. अच्छा. ओके. नंबर 1. नंबर 2, तो ईश्वरी अवतार आहे. होय. म्हणजे थेट भगवान विष्णूचा अवतार आहे. भगवान विष्णूंनी प्रत्येक वेळी अवतार घेऊन काय केलंय ते बघा. परशुरामांच्या नंतरचा अवतार रामावतार आहे. हम्म. राम क्षत्रिय आहेत, परशुराम ब्राह्मण आहेत, वामन ब्राह्मण आहे, कृष्ण ओबीसी आहे. हो. बघा, अगदी मत्स्य, कुर्म, वराह असे सुद्धा अवतार आहेत. हो. म्हणजे प्राण्यातले आहेत, जलचर आहेत, प्राणी आहेत, अर्ध नर अर्धा सिंह असं पण आहे.
नरसिंह आणि अवतार. प्रत्येक अवतारात देवानी वेगवेगळ्या सूचना केलेल्या आहेत. हो. रामावतारामध्ये क्षत्रिय राम हा आततायी आणि मत्तकामी झालेल्या रावण नावाच्या ब्राह्मणाला संपवतो. हम्म. ब्राह्मण विद्वान असेल पण आततायी आणि मत्तकामी झाला असेल तर तो मारला पाहिजे हे रामचंद्रांनी शिकवलं. हो. आततायी आणि मत्तकामी झालेला आपल्याच कुळातला राजा कंस हो. हा मारला पाहिजे हे कृष्णानं शिकवलं. करेक्ट. क्षत्रिय आपल्या मर्यादा ओलांडून कुणाचं गोधन चोरून नेत असेल आणि स्त्रियांचा अपमान करत असेल जसा सहस्त्रार्जुन हम्म. तर त्याला मारलं पाहिजे हे परशुरामांनी शिकवलं. राईट. कोणताही वर्ण हा आपल्या चाकचक्तीच्या आधारावर आततायी मत्तकामी होऊ नये आणि त्यासाठी प्रत्येकाला मारलं पाहिजे हा तो संदेश आहे. त्यामुळं ब्राह्मणांनी क्षत्रियाला मारलं, क्षत्रियाने ब्राह्मणाला मारलं या असल्या भंपक कल्पनांच्या मधून बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये बरोबर दिशेने जाणाऱ्या माणसानी चुकीच्या दिशेने जाणाऱ्या माणसाला थोपवायचा प्रयत्न केला आणि तो थोपला नाही गेला तर त्याला मारावं लागलं. सलेक्टिव्ह गोळ आहे हा. हा. बरोबर परशुरामाचा विषय मांडायचा हा. आणि रामाने रावण मारला ते नाही सांगायचं. मग रावण हा आदिवासी होता, मूलनिवासी होता असल्या अफवा पसरवायच्या. हो. अरे महर्षी विश्रवा पुलत्स्य विश्रवा त्यांचा मुलगा रावण. हो. वैश्रवण. तो विश्रवा मुनींचा पुत्र विश्रवाचा आहे. मुलगा. हो. हा वैश्रवणाचा भाऊ. हो. वैश्रवण कुबेराचा तो भाऊ. विश्रवण हा कुबेर, कुबेराचा भाऊ रावण. रावण. रावणाने हा कुबेराला मूळचा ब्राह्मण आहे. तो कडनं मूळचा तडीपार ब्राह्मण आहे. केलं. आणि हो. अजून एक सांगतो की प्रत्येकाचे वर्ण वेगवेगळे आहेत. हो. वर्ण हा जातीशी संबंधित विषय नाही आहे. पण हे सिलेक्टिव्ह मांडत राहायचं आणि रावणाचं आणि झाकायचं, आणखीन एक महत्वाची कुबेराचं गोष्ट सांगायचं, आपलं ह्याचं सांगायचं, परशुरामाचं मात्र सांगायचं क्षत्रिय केली. आणि नाही. 21 आणि योद्ध्यांना हे मारलाय, 21 वेळेला नाही. मग परशुरामानं हातीशस्त्र घेतल्याबरोबर हा परशुराम स्वतः क्षत्रिय झाले ना. चला हे ना. क्षत्रिय कशी होईल? बरं, एक सामान्य लॉजिक आहे, वैज्ञानिक लॉजिक आहे. एकदा निक्षत्रिय केल्यावर पुन्हा क्षत्रिय कुठून आला? 100%. एक निर्वंश झाला तर वंश पुढे कसा आला? बरोबर. 21 योद्ध्यांना 21 वीर तिथे होते आणि त्या वीरांचा निपात केला हा. परशुरामाने, हा. अशी ती कथा आहे. हे अच्छा. 21 पुढे झालं काय? ब्राह्मणातल्या काही लोकांनी शहाणपणाने या कथा जरा आपल्या पराक्रमाच्या म्हणून सांगायला सुरुवात केली आणि त्या नेमका त्याच कथांचा दुरुपयोग करून ब्राह्मणांच्यावरची शस्त्र म्हणून वापरले गेले, बाकी काही नाही. पण मी एक म्हणेन की जे परशुरामाचं उदाहरण दिलं जातं त्याप्रमाणे आपल्या स्वातंत्र्य लढ्यांमध्ये सुद्धा पाहिलं तर सगळ्यात जास्त काम करणारी मंडळी ही ब्राह्मण आहेत. हे आपल्याला विसरून चालणार नाही, पण ते अत्यंत सोयीस्कररित्या टाळलं जातं. एक महात्मा बाकी दुरात्मा असं सगळं गणित आहे. आणि महात्मा सुद्धा काही विशिष्ट लोकांच्या राजकीय हिताला उपयोगी आहे म्हणून त्याला महात्मा केलाय. होय. बाकी त्यांचाही हेतू त्यांना महात्मा करून देवाऱ्यात बसवून टाकला आणि देव बनवला ना की देवाला हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसायचं असतं, 4 हात अशी करायची असत, देवाला आशीर्वाद द्यायचा असतो. तर ते महात्म्यांची देवघरातली प्रतिमा करून टाकली की बरं असतं. त्यांचं आपलं उचलत राहायचं, सांगत राहायचं, यांचं म्हणणं असं होतं, यांचं म्हणणं असं होतं. तेवढे एक ते महात्मा होते, बाकी सगळे दुरात्माच होते. सावरकर स्वातंत्र्यवीर नसतात, माफीवीर असतात. लोकमान्य नसतात, भटमान्य असतात. राजगुरू सुखदेवांचं बलिदान नसतं, भगतसिंगांनी दिलेलं बलिदान नसतं, व राह भटके योद्धे असतात, वाट चुकलेले योद्धे असतात. या सगळ्या असल्या भंपक गोष्टी जाणीवपूर्वक तर पसरवण्यात आल्या, बाकी काय. अगदी खरंय. आणि ह्याच्याचमुळे मला वाटतं की या सगळ्या गोष्टींची सत्य लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. सध्याचा आणखीन एक पेटता विषय म्हणजे रिक्षावाले. म्हणजे मराठीची सक्ती. आता मला एक गोष्ट सांगा, साऊथ मध्ये तुम्ही गेलात कधी?
मी बरंच मध्ये आहे. काही कामासाठी केरळाला गेले होते. तर हिंदी बोलायला तयार नाहीत लोक. बोडकं तोडकं इंग्लिश बोलतील, ना तर ती त्यांची कुठची केरळी भाषा, मला त्या भाषेचं नावही माहित नाही, कुठली तरी त्या भाषेमध्ये बोलायला लागतील. मग शेवटी मी हातवारे करून त्यांच्याशी इंटरॅक्ट करायची. थोडं मोडकं तोडकं हिंदी, सॉरी इंग्लिश असं. त्यांना हिंदी बोलण्यात इंटरेस्ट नाही, राष्ट्रभाषा असूनही. आणि हे सरकारला चालतं हो. मग आपल्याकडे आम्ही हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देतो आणि त्याचबरोबर सांगतो महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, ती असू दे सगळ्यांकडे. मग का पोटात दुखतं ह्यांच्या हे कळत नाही. तर याच्या मराठी बोलायला तरी काय हरकत आहे? हा मराठी शिकायला तरी काय हरकत आहे? तोडकं मोडकंच बोला, पण रिक्षावाल्याने मराठी शिकायला काय हरकत आहे? काहीच तुम्हाला तुमचं पोट महाराष्ट्रात भरणार आहे तर हो, मराठी बोला, मराठी शिकून घ्या. वर्षानुवर्षापासून राहताय, तरीही एक्झॅक्टली. तुम्ही मराठी बोलणार नसाल तर मराठी बोलता आलंच पाहिजे. आणि 100. सगळ्यात मोठी अडचण सांगू का? हा तुम्ही जेव्हा बाहेर पडून रिक्षावाल्याला बोलाल हा तेव्हा तुम्ही हिंदीत सुरू करता. हो म्हणजे माझ्या हो संभाजीनगरमध्ये हाच प्रॉब्लेम आहे. हो हो रिक्षावाल्यांना म्हणजे मी उगाचच बाहेर जातो आणि रिक्षावाल्याला हिंदीत बोलायला सुरू करतो. चलो यहाँ चलना है, चलो मछली कडक चलना है, हा कितना लोगे, ही शब्द आपण सहजपणे वापरत जातो. हो. रिक्षावाला म्हणजे हिंदी बोलणारा हे आपल्या आता डोक्यात घट्ट भिनलंय. आता जेव्हा आपण ते परवाची वापरायला गोष्ट, लागू ना तेव्हा शिकावं लागेल त्यांना. परवाची गोष्ट तुम्हाला सांगते. मी केव्हा तरी फार क्वचित बाहेर पडते अलीकडे, पण येताना मी रिक्षानी आले. रिक्षावाल्याला सांगितलं भैया यहाँ पे जाना है, आपल्या सवयीनुसार. तर त्याच्या आधी त्यांनी मला माझ्या भावाबरोबर मराठीत बोलताना ऐकलं होतं. मी रिक्षात बसल्यावर तो म्हणाला, ताई तुम्ही मराठीत बोललात तरी चालेल. म्हटलं तुम्ही मराठी आहात का? तर म्हणे महाराष्ट्रात राहतोय म्हणजे मराठीच आहे ना, असं. आणि आता सगळ्यांनी मराठीत बोलायचं नियम आहे ना, मग बोला तुम्ही बिंदास मराठी. नंतर तो रिक्षा चालवताना त्याला काहीतरी फोन आला, तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता, तेव्हा लक्षात आलं तो भोजपुरीत बोलत होता. म्हणजे तो नॉर्थचा होता, पण तरीही तो उत्तम मराठी बोलत होता. का? तर त्याला मराठी करता रिस्पेक्ट होता. मग हा जो विषय आहे, या पद्धतीने बाकीच्यांना करायला काय प्रॉब्लेम आहे? विरोध करणारे सगळे मी पाहिलं ना, तर एक म्हणजे आखुडशिंगी हिंदू आणि बाकीचे सगळे हिरवे. आखुडशिंगी अशासाठी म्हणते की डोकं कमी असले, स्वतःला शहाणे समजणारे, आणि बाकीचे हिरवे. हेच लोक विरोध करताना दिसतात. त्याला हो. काय? आणि त्याला 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 पर्याय एकच आहे की कंपल्शन करणे, जे सरकार हा आता करतंय ते. हा आणि सरकारी कंपल्शन पेक्षाही माझं मत असं आहे की तुम्ही तुम्ही ठरवा ना, मी बोलणारच नाही. ते आपण महत्वाचं आहे. आपल्या हा आपल्या पॉइंट प्रांतात, महत्वाचा. आपल्या भागात, आपल्या प्रांतात, आपल्या भागात हा मी मराठीत बोलेन. हा आपली अडचण काय आहे? तुम्ही कसं मल्याळम मध्ये नाही कळल्यावर हातवारे केले आणि बाकी काय गोष्टी हो 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 करत बोलत गेला. करेक्ट. तसं त्याला करू दे ना ते. 100% इथं आलेल्या हेच माणसाला करायला पाहिजे. 100%. तुम्ही सरकारने कंपल्सरी करावं. आणि माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला. माझा एक सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की तुम्ही आपण जे सारखं म्हणत असतो ना की हे आले का नाही, ते आले का नाही, तर भैया नावाचा जो प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करतो, हा भैया युपीवाला बिहारवाला कोणताही असो, हा कोणकोणती कामं करतो? हा समजा या युपी बिहारींना आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि एका दमात काढून टाकलं. हा ते जे कामं करतात ती कामं आपली माणसं करण्यासाठी सज्ज आहेत का? त्यात आम्हाला सन्मान वाटतो का? मुंबईचं दूध युपीवाल्यांच्या ताब्यात गेलंय, बिहारींच्या ताब्यात गेलंय. मुंबईचे हॉस्पिटल्स गुजरात्यांच्या ताब्यात गेलेत. मुंबईचे हॉटेल्स मारवाड्यांच्या ताब्यात गेलेत. होय. मुंबईचं टायर केरळियनांच्या हातामध्ये आहे, हो अख्खी टायर इंडस्ट्री. होय. मुंबईची बेकरी अय्यंगारांच्या हातामध्ये आहे. हम्म. मुंबईचं काय मुंबईकरांच्या हातामध्ये आहे सांगाल? म्हणजे आपण
यांनी मराठी शिकलं पाहिजे असा आग्रह करताना त्यांना जे जमतं ते आम्ही शिकलं पाहिजे असा आग्रह का नाही करत आहोत? हा किती व्हॅलिड आम्हाला पॉइंट आहे. आम्हाला आम्हाला आम्ही बेरोजगार म्हणून घेतो स्वतःला हम्म. आणि रोजगाराच्या हजारो संधी आम्ही गमावत जातो. अख्खा महाराष्ट्र लोकांच्या हवाली करत चाललो. होय. भाषेचा आग्रह करत आम्ही त्या माणसांनी मराठी शिकली पाहिजे म्हणजे त्यांनी तुमची कामही केली पाहिजेत, मराठीही शिकली पाहिजे आणि त्यांच्याशी हिंदीत बोलणारा आहे कोण हो? त्यांची माणसं नाहीत बोलत आहे, आपली माणसं बोलतात. होय. तोडक्या पोडक्या हिंदीत क्यों भैया कैसा दिया अशा हो. हिंदीत आपणच बोलतो. हो. जरा सस्ता बोलो ना, हे हम्म. आपलंच असे शब्द असतात ना आपले. मग त्यांना इथून घालवण्यासाठी आपण आपल्या कौशल्यांना वाढवतोय का? अजिबात नाही. काही आणि हा फार व्हॅलिड पॉइंट आहे की आपली मंडळी म्हणजे मराठी माणसाचं जर का काही मेजर दोष असेल ना, तो त्याचा आळशीपणा आहे, नाकर्तेपणा आहे, ज्याच्याकडे तो सोयीस्कररित्या डोळेझाक करतो आणि फक्त शिव्या घालण्याकरता तोंडवर. काय तुम्ही जे आखुडशिंगी शब्द वापरला ना, हा. तर प्रॉब्लेम कुठे आहे की मी हुशार आहे. हा. प्रॉब्लेम बाकी कुठेच नाहीये हिंदूंच्या मधला. मी हुशार आहे ही आमची ठाम समजूत आहे आणि अगदी. समोरचा मूर्ख आहे त्याला कळत नाही हा आमचा गाढा विश्वास आहे. समोरच्याला सुधरविण्यासाठीच देवाने मला जन्माला घातलाय होय. हे आमचं कर्तव्य आहे. आयुष्याची इथे कर्तव्यता इथेच आहे की त्याला अच्छा. सुधरवायचं, त्याला सुधरवायचं. म्हणजे मी जेव्हा म्हणजे आता मी मराठवाडी आहे, माझ्या बोलण्यात जरा गडबड असतेच नेहमी. तर मलाही लोक अहो ते न चा उच्चार तुम्ही चुकीचा करता. ना, फरक काय पडतो? आहे ना, म्हणजे माझं म्हणणं ठीक आहे ना, मी चुकतोय, आय ऍडमिट, मी माझी चूक मान्य करतोय. हम्म. पण शुद्धता अशुद्धता यामुळे जे बोललं गेलंय ते सत्य की असत्य असं ठरवता येतं का? अजिबात नाही. म्हणजे मी न चा उच्चार वाणी पाणीच्या ऐवजी वाणी पाणी असं म्हणालो हा. तर पाण्याचा गुणधर्म तहान भागवणे हा संपणार आहे का? नाही. अजिबात नाही. माझी वाणी पाणी न होता ती काय पिपाणी होणार आहे का? अजिबात नाही. आपली अडचण काय आहे की आपण बसतो तेच मुळी लोकांना सुधरविण्यासाठी. हा. आपण नेहमी लोकांना ज्ञान देण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. माझ्याकडे खूप आहे, दुसऱ्याकडे कमी आहे, हे सांगण्याचा आपला हेतू असतो आणि लोकांनी त्या ज्ञानासकट मला स्वीकारून ज्ञानी म्हणावं असा लोकांचा आग्रह असतो. आमच्याकडे एक विद्वान आहेत, हा. आमच्याकडे एक विद्वान आहेत जे ते असं फार मस्त आपल्या भाषणामधून फार छान उदाहरणं द्यायची. हा. हा. तुम्ही ते एक पुस्तक वाचलंय का म्हणून एका पुस्तकाचं नाव घ्यायचं. हा. पी शंकर यांचं पुस्तक वाचलंय का? किंवा एस कुमार यांचं पुस्तक वाचलंय का? अरे एस बाप. कुमारांच्या सोसायटी ऑफ महाराष्ट्र या पुस्तकाच्या पान क्रमांक 72 वर तिसरा परिच्छेदामध्ये असं लिहिलंय म्हणून ते उद्धृत करायचे. अख्खा पुस्तक झुंडाळून काढला. यश कुमार कोण कळल्यानंतर खूप शोधल्यावर नंतर कळलं की हे पुस्तकच अस्तित्वात नाही. मग लेखक कोण? यश कुमार तर आपणच आहे, सुशील कुमार. मी हुशार आहे हे दाखवण्याच्या नादामध्ये हे असल्या गोष्टी करण्यात आपण आपल्या कौशल्याने मागे टाकलंय, आपल्या माणसांना पुढे करणंही मागे टाकलंय. श्रमाचं मूल्यही आपण विसरून गेलो, श्रमाला प्रतिष्ठा असते हेही आपण विसरून गेलो. आपली प्रतिष्ठा ही पैशाला झाली, आपली प्रतिष्ठा ही कपड्यांना झाली आणि आपण महाराष्ट्र सहज म्हणून वेगवेगळ्या माणसांच्या हवाली करून टाकलाय. आणि आता आग्रह काय करतोय तर मराठीचा. आणि माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला, चला थोडा गोंधळच होईल माझ्या या वाक्यानंतर. हा. महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे कोणता महाराष्ट्र हो? तुम्ही कशाला महाराष्ट्र म्हणता? आम्ही ज्या भागात राहतो म्हणजे मी मूळ लातूरचा, राहतो संभाजीनगरला, हा. या मराठवाड्यातली आताची 8 जिल्हे, पूर्वीची 6 जिल्हे, हा. हिंगोलीला म्हणजे पूर्वीची जास्त होती, हिंगोली, जालना आणि लातूर ही जिल्हे नव्याने निर्माण झाली. हा. ती सगळी पूर्वीची जिल्हे कोणत्या महाराष्ट्रात होती?
त्यांचा काय संबंध महाराष्ट्राचा? म्हणजे आम्ही हैदराबाद संस्थांमधून आलो, तुमच्यापेक्षा 1 वर्षांनी उशिरा स्वतंत्र झालो. 17 सप्टेंबर 1948 आमचा स्वातंत्र्य दिवस. आम्ही भारतासोबत स्वतंत्र झालेलो नाहीये. बरोबर, हैदराबाद नंतर स्वतंत्र तुम्ही झालं. 15 ऑगस्टला झाला असाल, आमचा स्वातंत्र्य दिवस 17 सप्टेंबर 1948 आहे. बरोबर. मिलिटरी ऍक्शन झाली आणि आम्ही भारतात समाविष्ट विलीन झालो. हो. आणि तुम्ही आम्हाला विलीन करून घेऊन 1960ला महाराष्ट्र नाव दिलं. 1948 ते 1960 आम्ही कुठे होतो? ना तुमच्या मुंबई प्रांतात होतो, ना तुमच्या मध्य प्रांतात होतो. आमचा काय संबंध? 1960ला आम्हाला कळलं की आम्ही महाराष्ट्राचे आहोत. कोणता महाराष्ट्र? नागपूरचे 11 जिल्हे विदर्भाचे, हा हा. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हो. हे आमचे 8 आणि ते 11, आता 19 जिल्हे झाले. या हा, हा. 11 जिल्ह्यांचा समावेश मध्य प्रांतात होता. मध्य भारतात होता. मध्य प्रांत, मध्य प्रांत. त्याची राजधानी नागपूर होती. अरे बाप. 1960ला मध्य प्रांत जोडून तुम्ही महाराष्ट्रात घातला. 1960ला जे राज्य अस्तित्वात आलंय, होय. त्या राज्याची अस्मिता सांगून हा. तुम्ही जी ठोक ठोकत आहात सगळ्यांना आणि आमच्यावर बळजबरी करत आहात पुणे मुंबईकर किंवा पश्चिम महाराष्ट्रवाले. हा कारण हा. पश्चिम महाराष्ट्र हा शब्द 1960 नंतरच आला. अच्छा. तोपर्यंत तुमचा मुंबई प्रांत होता. ओके. आणि मुंबई त्या गुजरात मुंबई प्रांत हा काहीतरी महाराष्ट्रात राहायचा तो गुजरात मध्ये राहायचा. मुंबई गुजरात हा संयुक्त एक- प्रांत होता. मुंबई प्रांतात गुजरात होतं. म्हणजे तुम्ही गुजराती बाजूला काढले, हा. मुंबईला घेऊन महाराष्ट्र निर्माण केला आणि त्या तुमच्या अस्मितेला, महाराष्ट्र या शब्दाच्या अस्मितेला आमच्याशी जोडून आम्हाला म्हणताय की तुम्ही तुमच्यासारखं वागलं पाहिजे. राईट. आणि ते करतानाही 19-20 जिल्ह्यांच्या प्रती अन्यायच केला गेला. हो. अजूनही अनुशेष नावाचा जो शब्द आहे मराठवाडा आणि विदर्भ, हा. तेव्हा अजून तो लागू आहेच आहे. म्हणजे विकासाचा अनुशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा खूप मोठ्या प्रमाणावर विकास झाला. ही हा. महाराष्ट्र नावाची संकल्पना म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश दिल्लीहून घेऊन आले. आणला कोण? ठेवला कुठे? त्यात आमचं पाणी कुठे होतं त्या मंगल कलशात? म्हणजे हा जो महाराष्ट्र आणि मराठी नावाचा जो मुद्दा केला जातो ना, हा. तो भयंकर आहे. तर समजून म्हणजे घेतलाच पाहिजे लोकांनी. असा नरेटिव्ह सेट केला जातो ना की बस त्यांनी ठरवलंय ते सगळं तसंच आहे आणि बाकी तुम्ही चूक करताय. इथे खरं ब्लंडर मिस्टेक आहे. तुम्ही मराठी भाषिक म्हणून आम्हाला जर समाविष्ट करून घेणार असाल हा. तर त्या मराठी भाषिकांच्या बरोबर तुम्ही भाषेचा दर्जा पण नीट आम्हाला देत नाहीयेत. ती वैदर्भीय भाषा तुमची मराठी नाहीये, तुमची ही अरे? भाषा मराठी नाही. वैदर्भीला मराठी नाही म्हणत. नाही नाही असं म्हणतात ना हे सगळे पश्चिम महाराष्ट्रवादी ज्या लोकांनी मराठी नावाचा उभा केलाय त्यांचा सगळ्यांचा. पण तसं पाहिलं तर प्रत्येक काही फरलांगावर भाषा बदलत जाते, हे सत्य जेव्हा मानलं जातं. तसं माझं म्हणणं तेच आहे की जी आहे ती भाषा त्या त्या वर्गातल्या माणसांनी स्वीकारावी, घ्यावी, पुढे चालावं. आणि भाषेपेक्षाही तुम्ही त्या भागाच्या वाढीसाठी, तुम्ही ज्याला महाराष्ट्र म्हणताय त्याच्या वाढीसाठी, तुम्ही ज्याला मराठी म्हणताय त्याच्या वाढीसाठी तुम्ही तुमचं योगदान काय देताय ते बघितलं पाहिजे. तुम्ही योगदान देणाऱ्यांच्याकडून काय अपेक्षा करताय? रिक्षेवाल्यांनी मराठी बोललं पाहिजे. अरे तुमच्या जी मध्ये डीच नाहीये उद्योगपतीला मारण्याची. तुम्ही सांगू शकता अंबानीला तू बोल मराठीत, नाही बोलत हाकलून लावेल. तुमच्यात आहे दम अदानीला सांगण्याची तुझे धंदे बंद कर? अजिबात दम नाहीये. तुमचा दम कुठे आहे माहितीये का? वॉचमनला मारणे. हो. तुमचा दम कुठे आहे? रिक्षेवाल्याला मारणे. कारण तुम्ही त्याने शिकलं पाहिजे असं म्हणता, ते शिकलेच पाहिजे, शिकलं पाहिजे नाही, शिकलेच पाहिजे असं जे म्हणता ना, ते रिक्षावाल्यांना, वॉचमनला, दूध देणाऱ्याला यांना शिकले पाहिजे म्हणता. आणि पुच्छ घालून कॉर्पोरेट ऑफिसला तुम्हीच हिंदीत आणि इंग्रजीत बोलत जाता. होय 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 होय. गरीबाला ठोकायचा. आम्ही उच्चभ्रू, आम्ही सुशिक्षित असं जेव्हा एखादा मराठी माणूस म्हणतो, गरीबाला ठोकायचा आणि त्याला- जायचं श्रीमंतांच्याकडे शेपूट हलवत. नाही आप मराठी नहीं बोलेगे तो चलेगा, हम ऐसे ही हम आपके साथ हम भी एवढं बात नाही. करेंगे.
स्वतःला न येणारं इंग्रजी झाडत सुटतात. हो, म्हणजे ऍक्च्युली त्या लोकांना सांगायला लागतं की अरे तुम्ही इंग्रजी नका झाडू, तुम्हाला येत नाही, असं मी कित्येक वेळेला हा. लोकांना सांगते तोंडावर. त्यांना वाईट वाटत असेल पण आता मी काय करू, ऐकवत नाही हो. त्यामुळं म्हणजे खरं सांगायचं ना, तो मुद्दाच निरर्थक आहे असं मला वाटतं. गुजरात्यांनी एक तर बोललेली मराठी ऐकवते, कारण ती त्याची ती गुजराती मिश्रित जरी असली ना तरी ती तुम्हाला, बहनजी तुम्हाला ना ये साडी बहुत छान दिसेल असं हा. काहीतरी जेव्हा म्हणतो तेव्हा तो त्याच्या बोलण्यामधला जो आपुलकी असते त्याच्यामुळे ती मोडकी तोडकी असली तरी गोड वाटते. त्याच्यामुळं माझं म्हणणं असं आहे की हे निरर्थक मुद्दे आहेत. तुम्हाला हा, हा. त्यांना हाकलून लावायचे तर लावा, पण लावताना पर्यायी व्यवस्था करून ठेवली पाहिजे की ही किती माणसं आपल्याकडं महत्वाचा मुद्दा आहे, आपण काम करायला काय आहे ते बघितलं पाहिजे, बाकी काय नाही. फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि आणखीन ना तुम्हाला सांगू, आणखीन एक विषय तुम्ही संभाजीनगरमध्ये पण पाहिलात का मला माहित नाही, पण रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि डिलिव्हरी देणारे स्विगी वगैरेचे सगळी मंडळी यांच्यामध्ये पुन्हा भरपूर मुस्लिम्स दिसतात आपल्याला. मुस्लिमच दिसतात, भरपूर नाही, हम्म. मुस्लिमच दिसतात. त्यांच्या पोरांना तिथे काम करायची तयारी आहे, मिळेल तिथून पैसा कमवतात ते. मी मुसलमानांना दोष देत नाही या प्रकरणामध्ये. दे आर डुईंग देअर जॉब. त्यांना तुमचं जेवढी तुमचा जेवढं प्रॉब्लेम कुठे आहे? शिक्षण तुमच्या पोराला मिळतं, कॉर्पोरेट, तुमच्या पोरीला कॉर्पोरेट जावं हवाय, एक्झॅक्टली. आणि नोकरी करणारा माणूस, मोठा कंपनीत जॉब करणारा माणूस हवाय. हो, हो, हो. त्यांच्या पोरींना कसलाही चालतो, आणि त्यांना पोट भरणं महत्वाचं आहे, हा, आपलं आयुष्य हा, देणं महत्वाचं आहे. हा, त्यामुळे हा रिक्षा विषय. चालवायला ते आहेत, डिलिव्हरी बॉय ते आहेत, हा, हा. अमेझॉन त्यांच्या हातात आहे. होय. तुमचं फूड डिलिव्हरीचं सगळं स्विगी आणि झोमॅटो त्यांच्या हातात आहे. अगदी. मी तुम्हाला सांगते, उबर ओला बुक केली, उबर ओला ओला रॅपिडो किंवा कुठची टॅक्सी कुठे जायला, तर 99.99% वेळेला ड्रायव्हर जो असतो तो मुस्लिम. हे बघा, एक ते तिथे टक्का. आहेत म्हणजे हे तिथे पण आहेत म्हणजे ते 4 रुपये ते कमवत आहेत. तरीही ते व्यवस्थित, म्हणजे मुस्लिम असतात म्हणजे काही चुकीचे असतात म्हणजे व्यवस्थित गाड्या चालवतात. हे 4 रुपये कमवतात म्हणजे त्यात उत्पन्न आहे ना. होय. आपल्याला कोण अडवलंय? नाहीच चढवलंय. आपली माणसं करायला तयारच नाहीयेत हे. अगदी बरोबर. तुम्हाला दुखणं कुठं आहे तुमचं? एकही हिंदू पोरांनी रॅपिडो ड्रायव्हर व्हायचं नाहीये, आणि मुसलमान पोराच्या मागे आमची पोरगी बसून गेल्याचं दुःख पण व्यक्त करायचंय. आमच्या पोरींनी रॅपिडो ड्रायव्हर मुसलमानांच्या मागे जायचं का, हे दुःख पण व्यक्त करायचंय, आक्षेप पण व्यक्त करायचा आहे. आणि पण तुम्हाला मग, रॅपिडो ड्रायव्हर यायचा पण नाहीये, हे असे धंदे करतो का मी, असं पण म्हणायचंय. हो, पण ही मग ही दोन वृत्ती संपली काहीच पाहिजे. होणार नाही, रिकामे बसू, आपल्या पिताश्रींच्या कमाईवर खाऊ, पण आम्ही रॅपिडो ड्रायव्हर होणार नाही, आम्ही डिलिव्हरी बॉय होणार नाही, किंवा आम्ही मेहनतीचं काम करणार नाही. का तर आमच्याकडे डिग्री आहे. अरे पण डिग्री आहे तर मेल्यानो धंदा करा, मेहनत करा. नाही, आम्हाला धंदा करायला आमच्याकडे भांडवल नाही. ही अशी उत्तरं आपल्या लोकांकडून मिळतात. त्यांच्याकडे भांडवल कसं असतं? म्हणजे मी माझ्या गावात, हा, माझ्याकडे बँक आहे, जिथं म्हणजे लहानपणापासूनचं माझं अकाउंट त्या बँकेमध्ये आहे. हा, म्हणजे लहानपणापासून म्हटलं की लोक विचारतील की कसं असतं. तिथे एक मुस्लिम अधिकारी आलेले होते. हा, हा, तर त्यांच्यावरती असाच आरोप असायचा की ते कर्ज खूप मुसलमानांना देतात आणि हिंदूंना कमी देतात. हा. तेव्हा त्यांना विचारलं की असं का होतं, तर त्यांनी मला एक कागदच समोर ठेवला. ते म्हणले, इकडे मी मुसलमानांना दिलेल्या कर्जाची संख्या आहे 100, हिंदूंना दिलेल्या कर्जाची संख्या आहे 25. हा, 75 मुसलमानांना मी अधिक कर्ज दिलंय. हा, आकडा बघ म्हणाले कर्जाचा. हा, हिंदूंनी मागितलेली सगळी कर्ज ही 5 लाखाच्या वरची आहेत. हा. म्हणजे 25 हिंदूंना 5 लाखाप्रमाणे कर्ज दिली, आणि मुसलमानांनी मागितलेली सगळी कर्ज ही 50,000 ते 1 लाखाच्या दरम्यानची आहे. अरे बापरे. ते छोटा गाडा टाकणे, फळाचा गाडा टाकणे, हा, पावचा गाडा टाकणे, यासाठी कर्ज घेतात.
हा. आणि छोट्या छोट्या धंद्यात मोठी कमाई करतात. राईट. आम्हाला मोठ्या धंद्यात छोटी कमाई करायची आहे, काय करणार कोण त्याला? त्या धंद्यात जायचंच नाहीये आम्हाला. नुगी आपण म्हणत राहायचं की ये सही नहीं है, ये गलत है. ही योग्य गोष्ट नाही असं मला वाटतं बस. अगदी बरोबर आहे. म्हणजे हे सगळे पॉइंट्स, आणि मला वाटतं तुमच्या या अनालायझर न्यूज मधनं तुम्ही हे असे पॉइंट्स लोकांसमोर प्रकर्षाने आणता, हे लोकांना आवडतं. राईट? कारण प्रकर्षाने म्हटलं तर स्पष्टपणाने लोकांपर्यंत हे मुद्दे पोचणं हे गरजेचं आहे आजच्या तारखेला. मराठी माणसांनी प्रगती करायची हे व्हायला हवं असेल तर मराठी माणसांनी नुसती प्रगती कर म्हणून सांगणं उपयोगी नाही. ती कशी कर, तुझ्या काय चुका होत आहेत हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे. बरोबर आहे? येस. आणि ते थोडंफार अनालायझर न्यूज मध्ये तुम्ही करताय का? थोडंफार चालूच नाही, आहे, थोडं तेच चालू आहे, जास्तच. तेच चालू आहे, तेच चालू आहे. हा. थोडंफार नाही, थोडं जास्तच. पण या सगळ्यामध्ये राजकारण ह्या विषयाचा हात किती असतो या सगळ्या उद्योगात? लोकांच्या प्रगतीमध्ये, थोडक्यात सामान्य माणसांची प्रगती किंवा समाजातलं स्थैर्य आणि राजकारण किंवा राजकारणामध्ये उडवलेल्या जाणाऱ्या वावड्या. म्हणजे मला वाटतं आता अजित पवार गेले त्यावेळेचे त्या पिरियड मधले तुम्ही काही तुमचे व्हिडिओज मला आठवत आहेत की काहीतरी त्याचा तो घातपात, अपघात का घातपात, आणि मग तो पायलट आणि त्याच्याबद्दलचं काहीतरी हो, वगैरे माणूस एकटा होता, एकटा माणूस होता मध्ये, असे काही लोक काय त्याला दादा बनवतेच, दुसराच कोणतरी होता, अशा प्रचंड आहेत. खूप हुशार एक्झॅक्टली. एव्हिएशन एक्सपर्ट झालेत लोक आजकाल. तर या सगळ्यामध्ये ज्यानं आयुष्यात कागदाचं विमान करून पण उडवलं नसेल, तो पण विमान कसं उडवायला पाहिजे याचं मार्गदर्शन करतो. अगदी खरी गोष्ट आहे. कॉलेजला दिसणाऱ्या सुंदर पोरींना विमान समजणारे विमान कसं उडवलं पाहिजे यावर मार्गदर्शन करतात. अगदी अगदी. तर या पद्धतीमध्ये जेव्हा लोक बोलतात, आता युट्यूब ऑफकोर्स तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रत्येकाचा पर्सनल चॅनल असतो. आपण लोकशाहीत आहोत, लोकशाहीमध्ये आपण काहीही बोलू शकतो, त्याप्रमाणे लोक बोलतात. पण तरीही त्यातल्या काही गोष्टी जेव्हा प्रस्थापित न्यूज चॅनल किंवा प्रस्थापित वृत्तपत्र बातम्या म्हणून देतात, तेव्हा त्याचं काय होतं? त्याच्याबद्दल काय? न्यूज चॅनल आणि वृत्तपत्र हा. आता इतिहास जमा करण्याची वेळ आली आहे. होय. कारण ते एक तर कुणाची तरी भाट आहेत हा. किंवा भाडोत्री आहे, हो. किंवा भाडोत्री आहे. होय. तटस्थता हा शब्द नावाला आहे. राईट. म्हणजे ज्यावर आपण काही वर्तमानपत्र वाचणे म्हणजे प्रतिष्ठा समजायचो. तुम्ही सुद्धा 25-30 वर्षापूर्वी आमच्याकडे हा पेपर येतो असं म्हणत असाल. हो हो, ते तेव्हाची आता गोष्ट तो होती. आता तो येतो हे सांगणं अपमान आहे. म्हणजे अजूनही तुम्ही तोच वाचता असं, हा. इतक्या वेड्या आहात का असं लोक तुम्हाला म्हणतील चांगली. अगदी अजूनही खरी तुम्ही गोष्ट. तेच. हा. तर ते आणि टीव्ही मीडिया विषयात तर बोलूच नाही. आणि टीव्ही 24 मीडिया तास दळण बद्दल. द्यायचंय, 24 तास दळण द्यायचंय. हो. वाटते टीव्ही मीडिया काय करतो तुम्ही मला सांगा. सुशील कुलकर्णी बोलले, काळे मॅडम तुम्हाला काय वाटतं? हा. काळे मॅडम सुशील कुलकर्णी बोलला, तुम्हाला काय वाटतं? असं एकमेकाला विचारायचं आणि काळवंड लावून द्यायची. हे काळवंड लावून देण्यापलीकडे दुसरं काहीच नाही. आमच्याकडे कुत्र्यांच्या भांडणाला काळवंड म्हणतात. ते काळवंड लावून देण्यापलीकडे दुसरं काय करतात? त्यामुळे भाऊ फार छान पद्धतीने म्हणतात, मला टाइमपास करायचा असेल तर मी चौकात जाऊन 2 कुत्र्याला दगडं मारलं आणि त्यांच्यातली भांडणं बघत बसत. पण पेपर किंवा टीव्हीवरचे चर्चा मी नाही ऐकणार. बरं, बरोबर. अशी कोण विद्वान असतात ती माणसं जी चर्चा करायला बसलेली असतात? त्यांना फक्त प्रश्न तर विचारायचे असतात. हो.
आणि केजरीवाल व्हायचं असतं. केजरीवाल होणं सोपं आहे ना, गडबड आहे साहब. यहाँ घपला दिख रहा है, इसमें गडबड आहे, उसमें गडबड आहे. अरे तुला ठेवलंय खडे वेचायला का धान्य का चांगलं करायला? तुम्ही खडे वेचून कशाला दाखवता? धान्य दाखवा ना, चांगलं स्वच्छ काय केलंय ते तुम्ही. धान्यात खडे आहेत, धान्यात खडे आहेत, धान्यात खडे आहेत, किती दिवस म्हणत राहणार आहेत? खडे नाही, वेचा, ते बाजूला लोक करा आणि सांगा खडे की धान्य स्वच्छ आहे. काढणार, परत टाकणार, परत काढणार, परत हे टाकणार. हे टाकले होते, हे टाकले, हे खडे होते बघा, हा, वंजळभर खडे या धान्यात होते. कसं हा. खायचं आम्ही आणि पुन्हा टाकून देणार? अरे काय धंदे ते? जरा तरी किमान विचार करा की काय देतोय, काय करतोय. मुळात पॉलिटिकली अवेअरनेस आणायचं काम पण मीडिया आता करत नाहीये. नाही, बस अजिबात. बातमीच्या नावाखाली वाटेल ते देत सुटा. म्हणजे अगदी एक सिंपल लॉजिक आहे मीडियाच्या सध्या. म्हणजे हा. आपल्या कोर्टामध्ये सत्यमेव जयते वगैरे लिहिलं असतं बघा, हो हो हो. लिहिलं वाक्य लिहिलेलं असतं. तसं मीडिया हाऊसच्या मालकाच्या मागे एक वाक्य लिहिलेलं असतं, जो देता वो नेता. अगदी खरी गोष्ट आहे. तर जे देतात आणि त्यांच्या बाजूने ते बोलतात. त्याच्याच मुळे अलीकडे बऱ्याच लोकांकडे आपण पाहतो की ते टीव्हीवरती, आणि आता आणखीन एक चांगली गोष्ट झाली, रेग्युलर टीव्हीच्या ऐवजी स्मार्ट टीव्ही आल्यामुळे सेट टॉप बॉक्स आणि अमुक एका वेळेला प्रसारण होणारा कार्यक्रम वगैरे वगैरे, या गोष्टी आता इतिहास जमा झाले. लोकांना हवे ते शोज त्यांना हवे तेव्हा ते हवं बघतात. तेव्हा, हवं तिथं, हवं तेव्हा, हवं तसं बरोबर. स्किप करून, पुढे करून, करेक्ट. तर स्पीड वाढवून. याच सगळ्या भानगडीमुळे होतं कसं की फार थोडे लोक ना त्यांच्या स्मार्ट टीव्ही मध्ये त्यांनी न्यूज चॅनल नावाची वस्तू ठेवलेली असते. फार थोड्या, फार थोड्या, मी तर म्हणेन की फार थोड्या ठार वेड्या लोकांच्या टीव्ही मध्ये, स्मार्ट टीव्ही मध्ये न्यूज चॅनल हो. नावाची वस्तू असते. इतर लोक जे कधी कधी आपण म्हणू की ज्यांच्या खांद्यावर नियमांचे कागद उडून जाऊ नये म्हणून वरती ठेवलेला पेपरवेट नसतो, डोकं नावाची वस्तू असते, ते युट्यूबचे अॅनालायझर सारखे चॅनल बघतात आणि गोष्टी समजून घेतात. शुड वी से इट दॅट वे? काय वाटतंय तुम्हाला? नाही, आता लोकांना जे आपल्याला आवडतं, जे जे पटतं ते तिथे बघतात. हो. हे जरा पर्सनलाइज विषय आहे हा. म्हणजे कसं आहे, तुम्ही रात्री जेव्हा आरामात असताना, हा. एकटे असता, जेवण झालेलं असतं, तुमचा वेळ तुमचा असतो, तेव्हा असं मस्तपैकी हाती मोबाईल घेऊन तुम्ही असे बेडवर पडून ते बघू शकता. हो आणि तो संवाद सुरू असतो तुमचा हो त्या व्यक्तीशी. तुमच्या मनातल्या भावना तुम्ही व्यक्त करू शकता. वाटलंच तर कमेंट करू शकता. हो त्याला बोलू शकता. हो. आणि त्यामुळे लोकांना हे आपलं वाटतंय. आणि सगळ्यात एक मोठी गोष्ट सांगू, हे एक मार्केट तुम्हाला सांगतो. हा. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी. हो. महाराष्ट्राची कुटुंब संख्या 3 कोटी. हा. 4 जणांचं एक कुटुंब. हो. 4 जणांचंच एक कुटुंब, 3 कोटी. हा. महाराष्ट्राची लिटरसी म्हणजे साक्षरतेचं प्रमाण 80%. हा. म्हणजे साक्षर कुटुंबाची संख्या 2,40,00,000. हम्म. महाराष्ट्रात वर्तमानपत्र किती विकल्या जातील? हायेस्ट 2,40,00,000. हायेस्ट. हो, हायेस्ट 2,40,00,000. त्याच्यावर जाणार नाही संख्या कशीच. अजिबात. 2,40,00,000. आपण महाराष्ट्राची कुटुंब संख्या 3 कोटी बघितली आहे. त्यामुळे 3 कोटी कुटुंब संख्येत टीव्ही किती जातील? 3 कोटी. 3 कोटी जातील. हो. 3 कोटीच्या वर टीव्ही जाणार आहे. समजा तुमच्या बेडरूम मध्ये आहे, हॉलमध्ये पण आहे, हो. पण युजर तर एकच आहे ऍटलिस्ट. एका वेळेला युजर तर एकच. एकच आहे. तुम्हाला हॉलमध्ये वाटलं हॉलमध्ये बघणार, नाही तर बेडरूम मध्ये वाटलं बेडरूम मध्ये बघणार. युजर एकच आहे. त्यामुळे 3 कोटी टीव्हीचं मार्केट आहे. 2,40,00,000 वर्तमानपत्राचं मार्केट आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा की इंटायर वर्तमानपत्राचा खप 2,40,00,000 वर जाणार नाही. बरोबर. 3 कोटीच्या वर टीव्ही खपणार नाहीयेत महाराष्ट्रामध्ये. हम्म. मोबाईल मार्केट किती आहे? 12 कोटीच्या महाराष्ट्रात 10 कोटी स्मार्ट मोबाईल आहेत. हो. 3 कोटी टीव्ही आणि 10 कोटी मोबाईल. एकेका माणसाकडे मोठं 2-2 मार्केट. मोबाईल असतात बहुतेक वेळेला. मोठं मार्केट नाही. दोन मोबाईल सोडून देऊ आपण, एकच युजर आहे. 2 असतील तरी. हा. 10 कोटी स्मार्ट मोबाईल युजर महाराष्ट्रामध्ये आत्ता आहेत. हो.
हे 10 कोटी मोबाईलचं मार्केट तुमच्याकडे आहे. पोहोचण्यासाठी बातमी म्हणून, विषय म्हणून पोहोचण्याचं मार्केट 10 कोटी लोकांचं आहे. होय होय 10 कोटी लोकांच्या पैकी 7 लाख लोकांपर्यंत मी पोहोचलोय, 10 लाख लोकांच्या पर्यंत मी पोहोचलोय 1%. हा. तर तुम्ही मला यशस्वी म्हणताय. हम्म. तुम्ही होय मला यशस्वी म्हणताय. मी होय. पोहोचलो 1% बरोबर 100% बरोबर. तर या मार्केटला समजून घ्या की हे पर्सनलाइज आहे. तुम्हाला अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची संधी याच्यामध्ये आहे. हा आणि लोकांना ती वेळ मिळतो बघायला हवं तेव्हा, प्रवासात, रात्री, झोपेत, जेवण झाल्यावर, जेवता जेवता, टेबलवर, गप्पा मारताना, प्रवासाला निघाल्यावर लोक ते बघत ऐकत राहतात. हम्म. म्हणून ते पर्सनलाइज होते. सोयीचं असतं, होय. साधन सोयीचं आहे. हा. त्या सोयीच्या साधनात पटणारे विचार ऐकायला आले की लोक बघत राहतात. 100%. लोक तुम्हाला फॉलो करायला लागतात. हम्म. आणि खरंय. सातत्य ठेवणं आवश्यक आहे याच्यामध्ये. हम्म. वैचारिक सातत्य ठेवणं आवश्यक आहे. कामाचं सातत्य ठेवणं आवश्यक आहे. आणि मुळात लोकांना ज्ञानबाजी नको आहे. मैं कितना होशियार हूं, मुझे क्या क्या समजता है, मला हे कळतं, मला यातली अक्कल आहे, मला त्यातली अक्कल आहे, हे सांगायला लागलात की लोक म्हणते अरे का बस, मला पण अक्कल आहे, तू काय वेगळी अक्कल देतोय. पण सगळ्यांनाच असते. जेव्हा तुम्ही माझी अक्कल काय हे सांगणार नाहीत, मला फक्त कळलंय अशा स्वरूपात सांगायला लागाल, तेव्हा लोक म्हणतील अरे याला बरं कळलेलं दिसतंय बरं का. दॅट्स सो ट्रू. तर तो आणि मुळात ते युट्यूबर्सच्या यशाचं कारण ते आहे. मुळामध्ये जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सांगता तेव्हा ती समोरच्याच्या काळजामध्ये भिडते आणि त्याला वाटतं की हो मला पण असंच वाटत होतं आणि तेच हे बोलतंय. येस. त्यावेळेला ते त्यांना आपलंसं वाटतं बोललेलं. दॅट इज द मेन थिंग. मला वाटतं युट्यूबर्सच्या यशाचं हे मेजर चावी तुम्ही लोकांच्या हातात आत्ता दिलेली आहे. दॅट इज अ वंडरफुल थिंग. आणि मला वाटतं आपण आता इथे थांबू शकतो. पण येस. पण अजून एकदा आपण भेटणार आहोत आणखीन काही विषयांना. नक्की नक्की भेटू, काही अडचण नाही. ओके? भेटूया. येस. तोपर्यंत आत्ता इथे थांबूया. धन्यवाद. चला. यशस्विता अलगद देई अपयशातूनही यश घडवी यशोशिखरी जी मन स्थिरवी हाती असू द्या यश मिळवण्या अशी ही यशाची गुरुकिल्ली अशी ही यशाची गुरुकिल्ली. मुळात युट्यूबची सुरुवात ही माझ्या नोकरी सोडल्यानंतरची होती. म्हणजे वेगवेगळ्या दैनिकांच्या मध्ये संपादक म्हणून मी काम करत होतो. पुण्यनगरीत जवळपास 8 वर्ष स्थानिक आवृत्तीला, संभाजीनगर आवृत्तीला मी संपादक म्हणून काम करतो. त्यानंतर पुढारी सारख्या वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून काम करतो. आणि एक वेळ अशी आली की निवडणुकांचं राजकारण नाही, निवडणुकांचं अर्थकारण, राजकारण्यांचं असतं, मीडियावाल्यांचं अर्थकारण असतं. राईट. संपादक म्हणून ते अर्थकारण बघता बघता त्यात एक स्पर्धा येऊ लागली.